अशा वातावरणामध्ये मी फक्त एकच विचार केला होता की आपण सुसाईड करायचं. ती इंटर्नशिप चालू असताना मला एक झटका आला, पॅरालिसिस. ओके. पण त्या अगोदर माझ्या वडिलांना अटॅक आला. त्यानंतर त्यांची अनकंट्रोल शुगर होती, त्यामध्ये त्यांचा पाय देखील गेला, त्यानंतर डोळे गेले. या काळामध्ये माझ्यावर खूप टेन्शन होतं. या काळात कर्ज वगैरे या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग मी जॉब लागलो. मग जॉब डे नाईट करायला लागलो, म्हणजे माझी झोपच होत नव्हती. त्यामुळे मला साधारण 8 मे 2016 मला पॅरालिसिस झाला. ओके. रात्रीच्या 1 वाजता मे महिन्यामध्ये. तिथून पुढे मी 10 दिवस व्हेंटिलेटर होतो. त्यानंतर ICU मध्ये टोटल माझा ICUचा प्रवास गेला 1 महिना. पण या काळामध्ये मला खूप डॉक्टरने सांगितलं की तुझं बोलणं येणार नाही, तुला चालता येणार नाही, लिहिता येणार नाही, या गोष्टी. सगळ्यात एक गंभीर बाब म्हणजे ज्या काळात आपण आईवडिलांची सेवा करायला पाहिजे, त्या काळात आईवडील माझी सेवा करतात. म्हणजे शी सू काढणं ते फक्त एका पॅरालिसिस पेशंटलाच माहिती. बरोबर. अशा वातावरणामध्ये मी फक्त एकच विचार केला होता की आपण सुसाईड करायचं.